नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. क्रिस्पी आणि कुरकुरीत, टेस्टी आणि हेल्दी मक्याची भजी कशी बनवायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 2 मकाची कणीस घेतलेले आहेत. ते जाडसर मका असते ना ती नाही घ्यायची, थोडे कवळे असतात ना कणीस ते घ्यायचे. इथे मी 2 कणीस घेतले, त्याचे सगळे दाणे काढून घ्यायचे. एका प्लेटमध्ये बारीक कट करून कांदा घ्यायचा, त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा, बारीक कट केलेले कढीपत्ता घालायचा, ठेचून बारीक केलेलं लसूण घालायचा, बेसन पीठ घालायचं, थोडंसं त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं, चवीनुसार त्यामध्ये लाल तिखट घालायचं, हळद घालायची, जिरे घालायचे, तीळ घालायचे, ओवा घालायचा, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच प्रमाणे त्याला छान एकजीव करून घ्यायचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिट साईडला ठेवून द्यायचं. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून तेलामध्ये भजी सोडायची. तेल छान गरमच होऊ द्यायचं, त्यानंतरच भजी त्यामध्ये सोडायचे. गॅस फुलच ठेवायचा, कारण मग भजी तेल पित नाहीत. एकदम कुरकुरीत अशी भजी होतात, त्यामुळे गॅस फुलच ठेवायचा. बघू शकता आपली इथे भजी छान कुरकुरीत असे तळलेले आहेत. झाऱ्याच्या साहाय्याने त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अगदी त्याच पद्धतीने तेलामध्ये सगळे भजी तळून घ्यायचे. मकामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. मक्यामध्ये फायबर पण जास्त असते, त्यामुळे पचन आपले चांगले होते. मका खायला आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, त्यामुळे मक्यापासून अलग अलग रेसिपी बनवून खायला पाहिजे. अगदी याच पद्धतीने आपले सगळे भजी असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तळून घ्यायचे. बघू शकता आपले इथे भजी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी मक्याची भजी तयार झालेली आहेत. वरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत, पण आतून एकदम सॉफ्ट असे मक्याची भजी तयार झालेली आहेत. अगदी याच पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मक्याची भजी एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ.